वाहतूक कोंडी फक्त हॉकर्स धारकांमुळेच होते का? अवैध प्रवासी वाहतूकदारांमुळे वाहतूक कोंडी होत नाही का? नियमावलीच्या नावावरती आमची उपासमार, तर अवैध वाहतूक व्यावसायिक मात्र सैराट. वाहतूक कोंडीचा हॉकर्स धारकांवर खापर, तर अवैध वडाप चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेसह आरटीओ अधिकाऱ्यांची मर्जी. सध्या कराड नगर परिषदेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. त्यामध्ये हॉकर्स धारकांना आपल्या व्यवसायापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तर हॉकर्स झोन निर्माण होईपर्यंत रस्त्यावर व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परंतु हॉकर्स धारकांमुळेच वाहतूक कोंडी होते का, याचा विचार पालिकेने करणे गरजेचे आहे. तसेच वाहतूक नियंत्रण शाखा नेमके करते काय, हाच खरा सवाल हॉकर्स धारकांना पडला आहे. कारण सध्या शहरामध्ये अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून दिसला पॅसेंजर की मारला ब्रेक, भर रस्त्यात गाडी उभी केली, यांना ना कोणत्या दंडाची आकारणी ना यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई, सर्व काही अलबेल आणि बिनधास्तपणे सुरू असते. कधी कधी तर वाहतूक नियंत्रण पोलिसांच्या समोरच बिनधास्तपणे हे वडाप चालक पॅसेंजरची वाट पाहत भर रस्त्यात उभे असतात. यांच्यावर कोण कारवाई करत नाही. मात्र आम्ही गोरगरीब कष्टकरी हातावर पोट असलेले हॉकर्स धारक एखाद्या कोपऱ्यात छोट्या छोट्या जागेत व्यवसाय करत बसलो तर मात्र वाहतूक कोंडी होते आणि कारवाई पण आमच्यावरच होते. हा अन्याय आमच्यावरच का आणि आम्ही किती दिवस सहन करायचा? प्रत्येक वेळेला हॉकर्स धारकांच्यावरच अन्याय आणि अतिक्रमण हटाव मोहीम फक्त हॉकर्स धारकांपुरतीच मर्यादित आहे का? शहरात इतर ठिकाणी अतिक्रमणे नाहीत का? बड्या धेंड्यांची अतिक्रमणे पालिका का हटवत नाही? बांधकाम परवाना सोडून इतर केलेले कच्चे पक्के बांधकाम पालिका का तोडून काढत नाही? फक्त गोरगरीब हॉकर्स धारकांच्यावरच अन्याय करणे कितपत योग्य आहे? असा आक्रोश आज हॉकर्स धारकांनी माय मराठी टीव्हीच्या द्वारे प्रशासनाला दाखवून दिला. आपण या छायाचित्रात देखील पाहू शकता की कशा प्रकारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची मुजोरी वाढलेली आहे. भर रस्त्यात कुठेही गाडी उभी करायची आणि पॅसेंजर भरायचे. यांना ना भीती राहिलेली आहे ना कोणाचे भय. माय मराठी टीव्हीच्या पुढील वृत्तात पहा. अवैध प्रवासी वाहतूकदारांना कोण कोण खतपाणी घालते, कोण कोण आपले हात धुवून घेते, अगदी आरटीओ कार्यालयापासून खालीपर्यंत कसे कसे यांचे धागे दोरे जोडलेले आहेत. कराड शहरामध्ये सरकार मान्यता रिक्षा स्टॉप 58 आणि 17 झाले 84 75 लिगली रिक्षा स्टॉप 75 आहे. बाकी सगळे अनलिगल आहे. ते कोण लक्ष देत नाही. डिपार्टमेंट लक्ष देत नाही, नगरपालिका देत नाही. आणि जी लिगली रिक्षा स्टॉप आमची मान्यता प्राप्त आहे, कलेक्टर मान्यता प्राप्त, त्याच्यावर कारवाई करते. हे उंडाळेवाले रिक्षामध्ये लावून धंदा करतात. त्याच्यामुळे ट्रॉफिक जाम होती. त्याच्यामुळे ते हातगाड्यावाल्याच्यावर आणि आमच्या जी मेन आमची साईटला आमच्या गेटवर धंदा करतो त्यांच्यावर कारवाई होती. काल सुद्धा साईटला कॅरेटवर माल घेऊन बसलेले महिलांचे कॅरेटमधून केळे नेले, छत्री नेले, वजन काटे नेले, माल खाली वतला. त्यांनी काय करायचं काय? हे जे ट्रॉफिक जाम करणारे त्यांच्यावर कारवाई होत नाही. आणि जी गरीब लोक आहेत नियमाने धंदा करतात त्यांच्यावर कारवाई, ते लवकरात लवकर थांबवावं. ह्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा. एवढी विनंती आहे. 20-35 वर्ष झालं आम्ही हा व्यवसाय करतो. आम्ही काय चोऱ्या करत नाही किंवा भटकंती करत नाही. त्यांनी आम्ही खूप कष्ट करून मुलं जगवतो. त्या सुद्धा तुम्हाला कुठलाही अडथळा करत नाही किंवा कुठलाही तुम्हाला त्रास देत नाही. तुम्ही जे सांगाल तसं आम्ही त्या पद्धतीने वागत आलेलो आहे आणि इथून पुढेही वागेल. पण आम्हाला कुठे ना कुठं तुम्ही आमचा निर्वाह केला पाहिजे. त्यापेक्षा तुम्ही काय आम्हाला आत्मदान करा म्हणताय का, तर आत्मदान करतो आम्ही, असं पाहिजे ते सांगा आम्हाला. पण आम्ही आता गमीत हटणार ना, आम्ही इथनं उठलो नाही. तुम्ही आम्हाला पर्याय जागा ही दिलीच पाहिजे आम्हाला. आमची मुलं पण जगणार कशी, आम्ही काय उपाय हात पाय असो पण आम्हाला लुळ्यामध्ये झाले, कंड करून खाता येणार. लोकांचे कर्ज पाणी आहे. लोक आम्हाला वेतन डबल पैसे मागायला आहेत. वेतन कुठलं आम्ही देणार आहे? काय करणार आहे आम्ही सांगा बरं. तेव्हा तुम्ही लवकर विचार करून आम्हाला योग्य ती जागा द्या आणि आमच्या आम्हाला बसवायची व्यवस्था करा. हॅलो साहेब, आम्ही असं पण कसं पण उपाशी मरतोय तरी तुमच्या उंबऱ्यावरतीच आम्ही डोकं ठेवून मारणार आहे. लक्षात कारण का आम्हाला इथंच व्यवसाय करायचा जागा द्या. आम्ही तर सगळं कुठे जाणार नाही. आम्हाला घर आहे,
घर भाड्याचं आहे हे आहे. आता कसं जाणार सांगा. आपली आहे ती बँकेची कसं आम्ही भरणार तुम्ही सांगा. आणि पोट्याला काय खाणार. आज 17 दिवस झाला आमची व्यथा कोण ऐकते का सांगा. हा घरात दुधाला पैसे नाहीत. तर तुम्ही लवकरात लवकर विचार करा आणि हा या ठिकाणीच आम्हाला जागा द्या. आम्ही तुम्ही सांगत त्या प्रमाणात आम्ही राहतो. करार शेअर चारचाकी हॉकर संघटनेचा करार शेअर हॉकर संघटनेचा करार शेअर चारचाकी हॉकर संघटनेचा गेले 17 दिवस कराड नगरपालिकेनं कराड शहरामध्ये अतिक्रम मोहीम केली आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी 4 चाकी हॉकर संघटनेवरती दरवेळेस अन्याय होत आहे. सभागृहामध्ये मिटिंग झाली, सूचना झाल्या, त्यानंतर दुसरी मिटिंग झाली, त्यावरती आढावा बैठक झाली. आज 17-18 दिवस झाले. आज कराड शहरामध्ये अवस्था बघितली तर या उद्योगाला रिक्षांची अवस्था कशा पद्धतीने आहे. म्हणजे हक्कन संघटना नुसती डोळ्यासमोर दिसत्या, प्रत्यक्षात जे रिक्षा असतील ते बिहारी असतील, जे बिहारी आहेत आज सुद्धा कराड शहरामध्ये फेरफटका मारल्यानंतर बिहारी बिंदासपणे धंदा करतात. आडव्या तिकडे गाडी लावून धंदा करतात. मूळ रहिवासी आहेत या ठिकाणचे, त्यांच्यावरतीचा अन्याय का. शिवसाहेब अध्यक्ष महोदय, मला आपणास विनंती करायची इच्छा आहे की आमचे हॉकर संघटनेचे माननीय जावेदभाई नायकोडे हे का थांबलेत, का निर्णय घेण्यात आलेत, की आम्हाला वाटतंय, अध्यक्षांना वाटतं की भविष्यामध्ये एक आपल्याला कायमस्वरूपी हॉकर संघटना मिळावी, हॉकर मिळावा. या अपेक्षेनं जावेदभाई सुद्धा शांत आहेत. त्याचं कारण असं आहे की एकदाच आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला 4 चाकी हॉकर झोन मिळावं या उद्देशाने ते शांत आहे. सचिव सुद्धा काही कामानिमित्त मुंबईला गेलेले आहेत. या ठिकाणी गजानन कुंभार आहेत, इतर पदाधिकारी आहेत, आज महिला वर्ग आहेत. वारंवार आमच्यावरतीच उपासमारीची वेळ का आणलाय. बरोबर सीझनच्या टायमाला आपली अतिक्रम मोहीम का निघते, आमचा अंत बघू नका. आज रिक्षांची अवस्था बघितली तर काय त्यांना हप्ते चालू आहेत का. तसे पण आडवे तिडवे रिक्षावाले धंदे करतात. कालच या महिलांची व्यथा ऐकली. नगरपालिका सुद्धा इथे काटा घेऊन जात्या, छत्री घेऊन जात्या. अगदी आम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही रस्त्यावरती अगदी 1 क्रेड घेऊन आम्ही धंदा करतोय. आणि धंदा करत असताना तर कराड नगरपालिकेचे तर कर्मचारी ज्याला येतंय त्याला तुम्ही तर भीती दाखवत असाल, आमच्या नादाला तुम्ही लागत असाल तर काही वेळेला आपण नाद सुद्धा बघितलेला आहे. अध्यक्ष महोदय नवीन आहेत, शिवसाहेब सुद्धा नवीन आहेत. आमचा अंत बघू नका. मात्र एक दिवस सर्व हे हॉकर संघटनेचे पदाधिकारी घेऊन नगरपालिकेच्या वरच्या टेरिसवरून उड्या घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. कारण की आम्ही कष्टकरी आहोत. आम्ही कष्ट करत असताना आम्ही दुसऱ्या कुणाला अशी हिंसा देत नाही, आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. आज सर्व नगरसेवक नवीन आहेत, त्यांची सुद्धा हेतू आहे की यांना कुठेतरी हॉकर झोन मिळावा. तर हॉकर झोन सुद्धा देताना आम्हाला विचारात घेऊन हॉकर झोन घ्यावा. तर नदीच्या कडेला किंवा कुठेतरी सोसायटीत हॉकर झोन देऊ नये. तर त्या ठिकाणी आम्हाला धंदा करण्याची, ग्राहकाची रहदारी पाहिजे, त्या ठिकाणीच व्यवसाय होणार आहे. आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय आपण हॉकर झोन निर्मिती करू नका. आज उद्या जनरलची मीटिंग आहे. मला सर्व नवीन नगरसेवक सदस्यांना विनंती आहे की आमच्या व्यथा जाणून आपण उद्या एक चांगला निर्णय घ्यावा, जेणेकरून भविष्यातला हॉकर झोन संघटनेचा हा विषय मिटेल, एवढीच अपेक्षा बाळगतो. त्या जनरल बोर्डामध्ये तर आमचा व्यवस्थित ठराव न केल्यास जैसे त्या परिस्थितीवरती ज्या पद्धतीने धंदे चालू होते त्या पद्धतीने धंदे चालू राहणार. फक्त नियमाचं उल्लंघन न करता, अधिक पाय न पसरता, जेवढा व्यवसाय करत आहे तेवढाच आपण माल घेऊ, आपण कराड शहरामध्ये आपण उदरनिर्वाह करूया, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही या महिलांचा अंत पाहू नका, गोरगरिबांचा अंत पाहू नका. अन्यथा अध्यक्ष शांत आहेत म्हणजे आम्ही सर्व शांत आहे असं नाही. त्यापासून परवापासून आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आमचा हक्क अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला दिलेला आहे, तो आम्ही हिसकावून घेतल्याशिवाय राहणार नाही.